महत्त्वाचा विषय आहे. पुणे महापालिकेचा विस्तार वाढत चाललाय, पुणे शहराचा विस्तार वाढत चाललाय. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितले की 2014ला ज्यावेळी आरक्षण केलं त्यावेळी 2025ची लोकसंख्या गृहीत धरून 31ची लोकसंख्या गृहीत धरून 14 TMCचं आरक्षण केलं, परंतु वापर मात्र आपला 22 TMC साधारणपणे चालू आहे, म्हणजे 7 TMC एक्स्ट्रा आहे. मुळात हा ज्यावेळी आकडेवारी झाली तीच मुळात चुकीची झाली असं माझं म्हणणं आहे. कारण की 2025ची गृहीत आकडेवारी धरतानाच चूक झाली आहे आणि म्हणून हा वापर त्या ठिकाणी जास्त झाला. 2023 साली सभापती महोदय पुण्यामधली एक PIL झाली. त्या PIL मध्ये या पाण्याच्या नियोजनासंदर्भात कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्याचा कुठेही दखल या ठिकाणी घेतलेली गेली नाही. सन्मान्य नगरविकास मंत्री इथं आहेत उदय सामंतजी, उदयजी, त्यामुळं हा दखल घेतली गेलेली नाही. आज पुण्यात सभापती महोदय किमान 1 लाख टँकर्स हे पाण्यानं पाणी पुरवठा करतात अशी परिस्थिती पुण्याची या ठिकाणी. हायकोर्टानं निर्णय दिलाय की जोपर्यंत पाणी पुरवठा तुम्ही देत नाही तोपर्यंत त्या बिल्डरनं पाणी पुरवठा करायचा, या पद्धतीच्या सूचना 2023च्या हायकोर्टच्या जजमेंटमध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहे. माझा एक वेगळा प्रश्न आहे सभापती महोदय. आता सप्टेंबरमध्ये मंत्री महोदय सांगतील की इरिगेशन डिपार्टमेंटनं, मला वाटतं विखे साहेब, 10% कपात करा म्हणून तुम्ही ऑलरेडी सप्टेंबरला काहीतरी सांगितलं असे आमची माहिती आहे की इरिगेशन डिपार्टमेंटनं 10% कपात करा म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं 80 लाखाची पॉप्युलेशनचा विचार करून करतोय. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुणे शहरामध्ये किमान 5 ते 7 लाख आहेत. दररोज लोक बाहेरून येणारे, नोकरीच्या निमित्तानं असतील, STनं असतील, रेल्वेनं असतील, विमानानं असतील, यांचा विचार या पाण्यामध्ये घेतलाय का आपण? किमान 5-7 लाख लोक आपणही सभापती माहिती आहे की पुण्यात येणारे आहेत, की फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, याचा विचार कुठेही या ठिकाणी दिसत नाही. आज 70-75 लाखावर पॉप्युलेशन धरलंय. 2027 पर्यंत 1 कोटीवर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आकडेवारी आपल्यासमोर पुणे शहराची त्या ठिकाणी आली. आणि म्हणून माझा स्पेसिफिक नगरविकास मंत्री पण येत आहेत. बांधकामं बेसुमार चालू आहेत पुण्यामध्ये, त्याचं पाण्याचं कुठलंही नियोजन या ठिकाणी नाही. इथं तुम्ही नाकारलं म्हणून आता पुणे महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये चाललेली आहे की तुम्ही 21 TMC देणार नाही म्हणलं, ते ट्रिब्युनलमध्ये चालल्यात. मंत्री महोदय म्हणतात ते खरं आहे. 17.5 TMC पाणी हे विना ट्रीटमेंट करता नदीमध्ये आज पुण्यामध्ये सोडलं जाते. 17.5 TMC पाणी म्हणजे 20 TMCतल्या वापरातलं फक्त 3-4 TMC पाणी प्रक्रिया करून हे सोडलं जाते. 17.5 TMC हे पाणी तशाचं तसं न प्रक्रिया करता सोडवलं जाते. मग याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. इकडं 800 कोटीचा दंड त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर पुणे महापालिका सिरियसली कुठलीही गोष्ट घेत नाही. जे मंत्री महोदय म्हणले ते खरं आहे. बेबंदशाही चाललेलं आहे, त्यांना कशाचं घेणदेण नाही. पुणे आहे, दंगा झाला की सगळे व्यवस्था करतात, काय अडचण येत नाही, त्यामुळे उपाययोजना करायच्या नाही आहेत. त्यामुळे मला नगरविकास मंत्र्यांना इथं विनंती करायची आहे की पुढची बांधकामं थांबवायचा निर्णय घेणार का तुम्ही? तुम्हाला घ्यावा लागेल निर्णय. तुम्ही जर पाणी देणार नसला तर जो घर विकत घेतोय त्याला रस्त्यावर का पाडताय तुम्ही? तिकडं तुम्ही फ्लॅटची स्वप्न या ठिकाणी दाखवताय. लाखो लोक त्या ठिकाणी घरं घेतात पुण्यामध्ये आणि त्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकणार नसला तर मग बांधकाम परवानग्या कशासाठी देता तुम्ही? तुम्ही बांधकाम परवानग्या देण्याचं बंद करा. जोपर्यंत या पाण्याचं नियोजन एक्झिस्टिंग होत नाही, जोपर्यंत हे 1 लाख टँकर या पुणे शहरातले बंद होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नव्या बांधकाम परवानग्या देऊन आणि याचं वास्तवता वाढवणार का आणि त्याची भूक वाढवणार का? आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री महोदय स्तरावर जे मंत्री महोदय म्हणले, सभापती महोदय, कदाचित आपल्या स्तरावरही बैठक घ्यावी लागेल. कारण की पुणे हातातनं बाहेर गेलेलं आहे, पाण्याच्या बाबतीत तर हातातनं बाहेर गेलेलं आहे. टँकरचं राज्य म्हणजे टँकर टोळ्यांचं राज्य. कोयता गँग पुण्यातली फेमस आहे, आता टँकर गँग पुण्यामध्ये फेमस झालेले आहे, वास्तव आहे विखे साहेब. आणि म्हणून हा विषय योगेशनी मांडला तर अत्यंत सिरियस विषय आहे. ह्याला शासन म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, बांधकाम परवानग्या तुम्ही थांबवणार का? पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय आज महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये जावं लागणार आहे. मग शासन यामध्ये निर्णय का घेत नाही? ट्रिब्युनलमध्ये न जाता त्यांची मागणी वास्तव आहे. जे 22 TMC वापरतात म्हणजे गरज आहे म्हणून वापरतात, खरं गळती तिथली थांबलेली नाही हे दुसरं वास्तव आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच ही बैठक झाली तर यातनं मार्ग निघेल. नाहीतर पुण्यात उद्या जशी भांडणं ग्रामीण भागात आपल्याकडे बांधावरनं होतात सभापती महोदय, तशी पाण्यावरनं आता पुण्यात भांडणं उद्याच्या काळात झाली तर या ठिकाणी आश्चर्य वाटायचं कारण नाही. मंत्री महोदय, सभापती महोदय, खरं याच्यावर डिबेट पुष्कळ होऊ शकतं, परंतु मी म्हटल्याप्रमाणे आज जे पाणी वापरलं जातं ते 14.5-15 TMC पाणी आहे, ते 1 कोटी लोकसंख्येला पुरेसं आहे.
फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून सुद्धा विचार केला तरी 15 टीम्सच्या पुढे पाण्याचा वापर जो होतोय त्याची आवश्यकता नाही. 150 लिटरच्या मोबदल्यात जर 275 लिटर पाणी प्रतिमानशी आज वापरलं जाते, म्हणजे हे तर आपला आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला तो टँकर माफियाचा, तो तर आणखी वेगळा आहे. म्हणजे टँकर माफियाचा तर सर्रास राज्य सगळ्या शहरांमध्ये आहे. पुणे असेल, मुंबई असेल, सगळ्याच ठिकाणी तिथे काही म्हणजे सभापती महोदय त्याला काही घरबंधन नाही राहिलेलं. टाउनशिपला जे आपण पाणी देतो सभापती महोदय, आपण जो उल्लेख केला, टाउनशिपला सुद्धा आम्हीच त्यांना एनओसी देतो आहे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये. परंतु दोन गोष्टी सभापती महोदय, एक तर वापरलेल्या पाण्याची पट्टी आम्हाला मिळत नाही, ती धपाकी वाढत चाललेली आहे. त्यामुळे धरणाचं मेंटेनन्स कसं करावं, आणि दुसरं सभापती महोदय, याच्यामध्ये जे वाढीव पाण्याची मागणी केली महापालिकेने त्याच्या संदर्भात ते स्पष्टीकरण द्यायला तयार नाही आहे. शेवटी ही गोष्ट मान्य करतो आम्ही की वाढत्या लोकसंख्येबरोबर शहर वाढत आहेत, पुण्या वाढत आहे, 34 गावांचा समावेश झाला नव्यानं त्या महापालिकेमध्ये, त्यासाठी काही पाणी आपण आरक्षित केलेलं आहे. परंतु सभापती महोदय, याच्यामध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे की काहीतरी मार्ग निघावा. कारण शेवटी थकबाकीचा प्रश्न, आता सभापती महोदय, इतक्या वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेने स्वतःच धरणं बांधली, नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच धरणं बांधली, ठाणे महानगरपालिकेने सुद्धा बांधली. आता हे इतकं ऐतिहासिक शहर आहे आपलं हे, आणि इतक्या वर्षामध्ये जलसंपदा खात्याने शेती करता बांधलेलं धरणं, ते पाणी कमी करून आम्ही शहराला द्यायला लागलो आहे. स्वतःची धरणं बांधू शकले नाही सभापती मोदी इतक्या वर्षामध्ये. हे तर आपण हे मान्यच केलं पाहिजे ना. म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये जी सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेबांनी उल्लेख केला किंवा योगेशजींनी उल्लेख केला आहे, याचा एक सर्वंकष विचार पण करू. पाणी शेवटी जनतेला पाणी दिलं पाहिजे, त्याबद्दल काही शंका नाही आहे, पण काही वास्तव समोर आलं पाहिजे निमित्तानं, म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी विनंती केली त्यात हरकत नाही, आपण पाणी उपलब्ध करून देऊ. शासनाची भूमिका ती सकारात्मक आहे. जी काही पाणी उपलब्ध करून द्यायची 22 टीएमसीची मागणी आहे ते आज वापरतात, त्याबद्दल आपण आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. पण याच्यामध्ये एक अध्यक्ष अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा आम्ही एक बैठक घेऊ महापालिकेची, हा स्वतंत्र विषय की या बाबतीमध्ये पाण्याच्या नियोजनामध्ये थकबाकीबद्दल आवश्यकता असेल सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री सर्व बैठक घेऊ आपण, त्याची आमची अडचण नाही. मग एक निर्णय होऊन जाईल. पण पुणे शहरातल्या लोकांना आम्ही पाणी कमी पडू देणार नाही सभापती महोदय, ही मात्र या निमित्तानं आपल्या खात्री देऊ इच्छितो.